लॉजिक लिबर्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना, त्याचबरोबर माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्त्रियांनी जागतिक महिला दिन साजरा करत असताना आपला इतिहास अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील महिलांचा आणि भारतीय महिलांचा इतिहास हा सारखाच असेल असं सांगता येत नाही. परंतु भारतीय महिलांचा प्राचीन काळातील, त्याचबरोबर आधुनिक काळातील म्हणलं तरी चालेल, भारत स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास हा अत्यंत विदारक आणि स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा मान सन्मान नसणारा इतिहास आहे. त्याची अनेक उदाहरणं मी या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृतीच्या माध्यमातून महिलांना कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार नाकारण्यात आले होते. इतकेच नव्हे तर महिलांवरती अनेक मोठ्या प्रमाणात अन्याय करणारे कायदे मनुस्मृतीने मोठ्या प्रमाणामध्ये लादले होते आणि त्याचे अंमल सुद्धा केला होता. उदाहरणार्थ सतीची प्रथा असेल, पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या चितेवरती जिवंत स्त्रियांना जाळलं जात होतं. त्यांच्या कोणत्याही प्रकारची आरोग्याची काळजी घेतली जात नव्हती. चूल आणि मूल आणि स्त्रिया या फक्त शारीरिक उपभोगाचं वस्तू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. इतकंच नव्हे तर मी मनुस्मृतीची काही उदाहरणं आपल्या समोर या ठिकाणी देऊ शकतो किंवा देऊ इच्छितो. माझ्याकडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले क्रांती आणि प्रतिक्रांती, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक, जे की मूळ इंग्रजी भाषेतील असून त्याचं भाषांतर या ठिकाणी आपल्याला केलेलं पुस्तक आपल्या समोर आहे. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनूने स्त्रियांवरती कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केला हे या ठिकाणी लिखित दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात बघा, बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मनू हा शूद्रांच्या प्रती जेवढा अनुदार होता, त्याहीपेक्षा तो स्त्रियांच्या प्रती भयंकर अनुदार होता. म्हणजेच तो काय, स्त्रियांना निकृष्ट विचारांनी किंवा स्त्रियांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपमान करणारा हा मनू होता. या ठिकाणी बाबासाहेबांनी अनेक मनुस्मृतीतील श्लोकांची उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी एक उदाहरण मी या ठिकाणी आणि त्याचबरोबर असे 2-3 उदाहरणं मी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवणार आहे, सांगू इच्छितो. याच्यामध्ये अध्याय 2.214 मध्ये मनू काय म्हणतो बघा, या जगात स्त्रिया केवळ मूर्ख नाहीत, तर विद्वानांना मार्गभ्रष्ट करण्यात आणि त्यांना इच्छांचा व क्रोधाचा दास बनविण्यात सबळ आहेत. म्हणजे मनू काय म्हणतो की जगातील स्त्रिया किंवा जगात स्त्रिया या खूप मूर्ख आहेत. फक्त मूर्खच नाहीत, तर त्या विद्वानांना सुद्धा भ्रष्ट करतात. कशा पद्धतीने, तर त्यांच्या इच्छा आणि क्रोध याच्या माध्यमातून. दुसरं एक उदाहरण आहे, त्यामध्ये अध्याय 2 क्रमांक 2.215 मध्ये मनू काय म्हणतो बघा, कोणीही आईसोबत, बहिणीसोबत किंवा मुलीसोबत एकांत ठिकाणी बसू नये, कारण इंद्रिय प्रभावी आहेत, विद्वानावरही अधिकार गाजवतील स्त्रिया. अशा पद्धतीचं अत्यंत अपमानास्पद, घृणास्पद लिखाण आणि कायदे मनूने भारतीय स्त्रियांबाबत केले होते आणि त्याचा अंमल केला होता मोठ्या प्रमाणामध्ये. आणखीन एका उदाहरणामध्ये मनू काय म्हणतो बघा, अध्याय क्रमांक 5.149, स्त्रीने तिच्या वडिलापासून, पतीपासून किंवा मुलापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा त्याग करून ती दोन्ही कुटुंबामध्ये, स्वतःचे कुटुंब आणि पतीचे अशा दोन्ही कुटुंबामध्ये तिरस्कारणीय भाव निर्माण करू शकते. म्हणजे स्त्री ही अविश्वासू आहे, स्त्री ही केवळ वासनेचं किंवा एक साधन आहे, अशा पद्धतीची मांडणी या ठिकाणी मनू खूप मोठ्या प्रमाणात करतो. अनेक उदाहरणं आहेत, जे मी उदाहरणं या ठिकाणी वाचू सुद्धा शकत नाही, इतकी लाज वाटतील अशी उदाहरणं मला वाचताना सुद्धा लाज वाटेल. अशा पद्धतीचे कायदे या अध्यायामध्ये म्हणून अनेक करून ठेवलेले आहेत. आणि मग पुढे आणखीन पुढच्या एका अध्यायामध्ये काय म्हणतो म्हणून बघा, अध्याय 8.299 मध्ये काय म्हणतो,
स्त्री, मुलगा, दास, शिष्य आणि लहान भाऊ जर गुन्हा करत असतील तर त्याला दोरीने किंवा बांबूच्या छडीने मारले पाहिजे. अशा प्रकारे अत्यंत वाईट प्रकारचे, अत्यंत निंदनीय प्रकारचे कायदे स्त्रियांसाठीचे म्हणून या ठिकाणी या मनुस्मृतीच्या माध्यमातून केलेले आहेत. आणि नुसते कायदे केलेले नाहीत तर त्याचा अंमल सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मग अशा अनेक प्रकारे स्त्रियांना मनुस्मृतीच्या माध्यमातून अत्यंत हालाकीचे, अत्यंत वाईट, अत्यंत घृणास्पद, अत्यंत अपमानजनक आयुष्य जगण्यासाठी म्हणून भारतीय स्त्रियांना मजबूर करून ठेवलेलं होतं. आणि मग अशा वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक महापुरुषांनी, अनेक महामानवांनी भारतीय स्त्रियांना या ज्याला आपण म्हणतो की नरक यातनेतून बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यात सर्वप्रथम मी आपल्याला एक स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारे उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्यामध्ये रांझ्याच्या पाटलांनी एका मुलीवरती बलात्कार केला होता. ही घटना ज्यावेळी महाराजांना समजली त्यावेळी महाराजांनी सैन्यांना आदेश दिला, सरदारांना आदेश दिला की त्याला उचलून घेऊन या. आणि शहानिशा करून ज्यावेळी महाराजांना कळले की याने स्त्रीवर, मुलीवरती जबरीन बलात्कार केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यांना आदेश दिला की या रांझ्याच्या पाटलाचे हात आणि पाय धडापासून वेगळे करा. आणि अक्षरशः रांझ्याच्या पाटलाचे हात कलम केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. केवळ कशासाठी तर स्त्रियांच्या सन्मानासाठी, स्त्रियांवरती होणारे अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी. आणि मग अशाच पद्धतीचे अनेक आपल्याला स्त्रियांसाठी, मान सन्मानासाठी कार्य करणारे तत्कालीन महापुरुष, महामानव आपल्याला पाहायला मिळतील. साधारणपणे 19व्या शतकापर्यंत म्हणजे 1818 म्हणा किंवा 20, 21, 22 किंवा 1830, जवळपास 1850 जरी म्हणलं तरी चालेल. म्हणजे प्राचीन काळापासून तर ते इथपर्यंत म्हणजे हजारो वर्ष स्त्रियांना अशा पद्धतीने, भारतीय स्त्रियांना अशा पद्धतीने नरक यातना देण्याचं कार्य या मनुस्मृतीच्या माध्यमातून झालं. आणि त्यातून बाहेर काढण्याचे जे काम होतं, अत्यंत महान कार्य, ते सर्वप्रथम जर कोणी पाऊल उचलले असेल तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये स्त्रियांना शिक्षणाची दारं उघडी करण्यासाठी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. आणि ही सुरू करत असताना अनेक अडचणींना, अनेक संकटांना, अनेक लोकांना, अनेक ज्याला म्हणतो हालअपेष्टांना सहन करून या स्त्रियांसाठीची शाळा उभी केली. आणि त्याचबरोबर त्या शाळेमध्ये मुली शिकवल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. आणि मग इथूनच भारतीय महिलांच्या आणि मुलींच्या जो उद्धार आहे त्या उद्धाराला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि भारतातील पहिल्याच मुख्याध्यापिका, शिक्षिका महात्मा सावित्रीबाई फुले यांनी भारतीय मुलींसाठीच्या शिक्षणाचा पाया रचला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुली शिकायला याव्यात म्हणून प्रयत्न केले. आणि दुसऱ्या बाजूने मुली शिकणार नाहीत किंवा मुलीला शिकवू नये किंवा जी मुलींसाठीची शाळा उभी केलेली आहे ती शाळा बंद पडली पाहिजे, याच्यासाठी दुसऱ्या बाजूने मनुवादी लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची सुरुवात केली म्हणून त्यांच्यावरती शेण फेकणारे, दगड फेकणारे हेच कर्मठ लोक होते, पुण्यातील मनुवादी लोक. आणि याच मनुवादी लोकांनी मनुस्मृतीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये
भारतामध्ये अंमल करण्याचं काम केलेलं होतं. आणि दुसऱ्या बाजूने जे समाज सुधारक आहेत, महापुरुष आहेत, त्यांनी या स्त्रियांना त्या नरक यातनेतून बाहेर काढण्याचं कार्य केलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य आहे, हे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासलं आणि अभ्यासांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांचा गुरु मानला. आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती भारतीय संविधान लिहिण्याची जबाबदारी आली, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतीय महिलांना, स्त्रियांना, मुलींना भारतीय संविधानामध्ये पुरुषांबरोबरीचे पुरुषांनी इतकेच हक्क अधिकार बहाल करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जे स्त्रियांविषयीचं किंवा स्त्री उद्धारांचं अपूर्ण कार्य होतं, ते अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचं किंवा त्यांच्या कार्याला एक ज्याला आपण उंचीवर नेण्याचं काम कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव भारतीय घटनाकार आहेत जगातील ज्यांनी भारतीय स्त्रियांना भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासच्या पहिल्या दिवसापासूनच मतदानाचा अधिकार बहाल केला. जगामध्ये इतर अनेक देश आहेत, अशा कोणत्याही देशामध्ये हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी सुद्धा त्यांची राज्यघटना अंमलात येण्याच्या वेळी सुद्धा त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. त्याच्या कितीतरी वर्षानंतर अमेरिकेने सुद्धा महिलांना पुन्हा नंतर अनेक संघर्ष केल्यानंतर स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. तर अशा प्रकारे भारतीय स्त्रियांच्या प्रगतीचा पाया रोवणारे महापुरुष, महामानव आणि भारतीय स्त्रियांना त्यांच्या प्रगतीच्या शिखरावर पोहोचवणारे हे महापुरुष, महामानव आपल्याला त्यांच्या प्रती सर्व महिलांना, सर्व मुलींना, सर्व स्त्रियांना आदर असणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रती उपकाराची भावना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रती त्यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा या महापुरुष, महामानवांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या विचारावर चालण्याची या स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणात सध्या गरज आहे. आणि मग अशा प्रकारे आपण आज भारतीय स्त्रिया, मुली, महिला या अनेक क्षेत्रामध्ये, मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, त्याचबरोबर आर्थिक क्षेत्र असेल, अशा अनेक विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया या पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच असताना प्रगतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि फक्त भारतातच नव्हे तर जगातील स्त्रियांच्या तुलनेमध्ये सुद्धा भारतीय स्त्रिया आपल्याला प्रगतीमध्ये पुढेच पाहायला मिळतात. आणि मग अशा प्रकारे भारतीय स्त्रियांची ही जो काही आज आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत, तो करत असताना भारतीय स्त्रियांनी आपला इतिहास मागे वळून पाहिला पाहिजे. इतिहासामध्ये आपली काय अवस्था होती आणि आज आपण कुठे आहोत आणि आज आपण प्रगतीच्या कोणत्या शिखरावर आहोत, याचं मोजमाप, याचं अवलोकन, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी आजच्या या जागतिक महिला दिनी या स्त्रियांचा उद्धार करणाऱ्या तमाम महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, विश्वरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करतो. आणि त्याचबरोबर आपल्या सर्व माता भगिनींना मी या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय क्रांती,